चला तर मुलांनो, आज आपण पाहूया संख्यांमधील लहान मोठेपणा. परिमेय व अपरिमेय संख्या इयत्ता 8वीतला पहिला चॅप्टर आहे. त्यामध्ये सेकंड सराव संचामध्ये ह्या संख्यातील लहान मोठेपणा कसा आहे हे दर्शवायचं आहे. तर ह्यांची तुलना करायची आहे. आपण संख्या रेषेवर पाहिलं तर 0 हा मध्यभागी येतो व उजव्या बाजूला धनसंख्या व डाव्या बाजूला ऋणसंख्या असं असतं. म्हणजे उजव्या बाजूला जसं जसं आपण जाऊ तिकडे संख्या वाढत जाते, म्हणजे मोठी मोठी होत जाते. जेवढी संख्या धन मोठी तेवढी ती मोठी व जेवढी संख्या ऋण मोठी तेवढी ती छोटी. कारण ज्या वेळेस आपण डाव्या बाजूला जातो ऋणसंख्या असतात तेव्हा त्या कमी कमी होत जातात. म्हणजे जेवढी संख्या ऋणानी जास्त असते तेवढी त्याची व्हॅल्यू कमी असते. आता बघा, -7 आणि -2 ही पहिली संख्या आहे. तर -7 आणि -2मध्ये कोणती संख्या मोठी असेल? तर वजामध्ये जेवढी संख्या मोठी असते तेवढी ती संख्या छोटी असते. म्हणजेच -7 ही संख्या मोठी आहे व 2 ही संख्या छोटी आहे. मात्र ह्यांना ऋण साईन असल्यामुळे -2 ही संख्या मोठी असेल. आता पहा 0 आणि -9/5. आता 0 आणि -9/5 मध्ये पाहायचं झालं तर 0 हा ऋण संख्यांच्या नेहमी उजव्या बाजूला असतो आणि ज्याप्रमाणे संख्या रेषेवर उजव्या बाजूला एखादी संख्या येते ती डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा मोठीच असते. म्हणून 0 हा ऋण संख्येपेक्षा नेहमीच मोठा असतो. आता 8/7 आणि 0 यामध्ये पाहिलं तर 8/6 ही एक पूर्णांक धनसंख्या आहे. त्यामुळे 0पेक्षा 8/7 हे मोठेच असणार. कारण ज्या वेळेस आपण उजव्या साईडला जातो तर 0 हा मध्ये असतो आणि 0च्या पुढे सगळ्या धनसंख्या असतात. आता -5/4 आणि 1/4. आता इथे तर सहज आहे, कोणतीही ऋण आणि धनसंख्या पाहिली तर नेहमी धनसंख्या हीच मोठी असते. आता 40/29 आणि 141/29 यामध्ये पाहिले तर छेद सारखे आहे. जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा फक्त वरच्या संख्यांची तुलना करायची. मग 40 आणि 141मध्ये जे मोठे असेल ती संख्या मोठी ठरेल. मग 40 आणि 141मध्ये 141 ही संख्या मोठी आहे म्हणून 141/29 हा अपूर्णांक मोठा आहे. अशाच प्रकारे उरलेलेही प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.